सगळ्यात महत्त्वाचं मला आपल्या सर्व आदरणीय पालकांना हे सांगायचं आहे, की जेव्हा पालक तरुण होते, त्यावेळेस अशी परिस्थिती होती, की डिग्री होणं, ग्रॅज्युएट होणं ही खूप मोठी गोष्ट होती हां. आणि कॉलेजेसची संख्याही खूप कमी होती. त्याच्यामुळे त्या डिग्रीवरती फक्त जॉब मिळून जायचा. पण तेच एक्स्पेक्टेशन आपण जर आत्ताच्या मुलांकडनं ठेवलं ना, हं. तर आपल्या मुलांवरती केलेला कुठेतरी तो काही प्रमाणात का असेना पण अन्याय आहे. कारण आजकाल कसं आहे हो. कॉम्पिटिशन खूप झालेली आहे. स्पेशलायझेशनला महत्त्व आहे. त्याच्यामुळे फक्तच डिग्रीवरती जॉब मिळणार नाही. तर आपण कुठेतरी त्या मुलाला पण समजून घेणे, त्याला त्या स्पेशलायझेशनसाठी वेळ देणं आहे हां. आणि त्याला असं कोसत नाही बसायचं, की "अरे डिग्री पास आउट झाली, एवढी डिग्री झाली, 4 वर्षाचा इंजिनिअर झालास तू आणि काय तुला जॉब नाही." असं नाही आहे. आपण मार्केट सिच्युएशननुसार थोडंसं आपणही आपल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे ना. हां. कारण कुठलाच मुलगा असा नाही, की ज्याला असं वाटतं, की माझं काही करिअरच होऊ नये. हां. प्रत्येकाला वाटतं ना माझं चांगलं करिअर व्हावं. सो त्यासाठी एक थोडासा सपोर्ट करण्याचा माइंडसेट, खास करून मुलींच्या केसमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतं, की डिग्री झाली, इमिडिएटली जॉब नाही भेटला, तर लगेच काहीतरी मुलगा शोधूनच ठेवलेला हां. असतो. लगेच लग्न लावून द्या वगैरे असं नाही करायचं. कारण काय, जर तुम्ही तुमच्या मुलीला 4 वर्ष किंवा 3 वर्ष पूर्ण डिग्री करण्यासाठी, ग्रॅज्युएट होण्यासाठी सपोर्ट हं. केला, तर त्या गोष्टीचं जे मूळ आउटपुट आहे, ती एक चांगली वर्किंग प्रोफेशनल बनणं, स्वतःच्या पायावरती उभं राहणं, म्हणजे उद्या ती जिथे कुठे लग्न होऊन सासरी जाईल, त्या घराला सुद्धा, आपल्या माहेरच्या घराला सुद्धा एक चांगला खंबीर आधार देऊ शकेल. हां. असं तिच्या पायावरती उभं राहण्यासाठी तरी मदत केली पाहिजे. आणि जर एवढी वर्ष दिलेत, तर काही महिन्यांकरता आपण काढता पाय घेण्यामध्ये हां. खरंच काही अर्थ नाहीये असं मला वाटतं.